तर कसं आहे पब्लिक, परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नंतर तुम्हाला जे मनापासून जय शिवराय. आणि आज गेलतो बघा गावात, तर काम होतं म्हणताना परत मग घराकडे येईपर्यंत मैदान फोन केला बघा, तर लाईटीच्या मीटरमध्ये घोरपड येऊन शिरले आणि त्याचाच व्हिडिओ करायचं होतं आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचं होतं. आणि तसं तर घोरपडले डेंजर असते बघा, त्यात पण विषारी असते ते पण ते कधी पण डेंजर असू दे, माणसांच्या हातात आलं म्हणजे ते सगळं शांत असते बघा. जसं की तानाचे माळूस रे, जसं की तिने म्हणजे घोरपड घेऊन भिताडावरने चढवत होती. तर युद्धाला गेल्यावर तिने पहिला घोरपडला वर सोडून पहिला कासरा वगैरे बांधत होती, मग त्याच्यानंतर चढवत होती. तर तसं अजूनपर्यंत कोणाचं डेअरिंग झालं नाही आणि हिच्या मोहर सुद्धा होईल असं मला काय वाटत नाही, कारण आता मोरची पिढी आता हिच्यापेक्षा डाऊन होणार आहे. आणि तिथनं एक जरा काम होतं म्हणताना चाललेलो, डायरेक्ट सायंकाळी व्हिडिओ केली बघा मी हे शेडमध्ये आलतो. आणि तिथं आल्यावर मला एक गोष्ट दिसली, तुम्हाला दाखवणार आहे मी. तर तुम्हाला दाखवतो म्हणून या तुम्हाला. ते एवढं काही सिरियस न बघू नका, ते तर पारवाळचं अंडी होतं तेच तुम्हाला दाखवायचं होतं. आणि त्याच पारवाळच्या अंडीला बघण्यासाठी माव पण वर चढाले, पण माऊजमोवर माझं कुठलाही 0% सुद्धा विश्वास नाही, कारण ते इकडं अंडीचं फ्राय पण करू शकते आणि फ्रायचं अंडीसुद्धा करू शकते. सॉरी नुसतं अंडीचं फ्राय करू शकते, फ्रायचं अंडी करू शकत नाही. ते सगळं असू दे, आधी याला खाली काढून घेतो बघा. नंतर वर चढल्यावर ते पाप निष्पाप जीवाला मारून टाकणार आहे, त्यामुळे आधी पहिला खाली घेतो. आणि तसं तर आता खाली घेतलो आहे मी ह्याला फायनली. आणि मावला तर काढलो आहे तिथनं. तर मी काय ते पारवाला हाडणी वगैरे पोचणार नव्हतो, फक्त तुम्हाला दाखवणार नव्हतो. पण ते आता ते जीवाला घेऊन गेलेलं आहे. मग परत ते आता येऊन बसेल आणि त्या जागेला म्हणजे मी इथनं बाहेर गेल्यावर ते आत येणार. मग गणेश तिने पण गाडी नेऊन आणल्यात बघा, त्यासाठी इकडे डाऊन लावल्यात, पूजा वगैरे करणार नाही तिने म्हणताना साऊंड लावलेत. आणि आमचं पप्पा पण चाललेला बघा इकडे देवाला कुठं, तर यासाठी आता गाडीवर सजवून ते निघला बघा पप्पा पण आमचा. तर नारळ सोळलं तर बघा, तर ह्याला घेतलोय बघा 2 मिनिटात सोहळ्यासाठी, पण तुम्हाला 2 सेकंदात सोलून दाखवलोय. याच्यासाठी एक फॉलो तर सबस्क्राईब तर एक बनतेच बघा. आणि तिथनं आता गाडीची पूजा करायला पण घेतली आहे, आधी हिऱ्या माणूस म्हणताना आधी सगळं गाडीची पूजा वगैरे करून घ्यायला ते. तर हळद कुंकू वगैरे लावायला आहेत, पाणी वगैरे शिपडायला आहेत, काय काय करले आहेत ते. गाडीची पूजा तर करून घ्यायला तिने. आणि तिथनं आता नारळ पण गाडीची फुडणार नाही ती, आणि मग गाडीचं ओपनिंग झालं बघा आता इथं. तर अशा प्रकारे आता हिच्या मोहरनं सगळं रुटीनच लागणार गाडीचं नारळ म्हणून नाही. आणि मग इकडे रामाटी वगैरे पण ओढली तर बघा मला पण. आणि या बैलगाडीला गादी सुद्धा आहे बघा, कारण जे गाडीवान असतो त्याला कुठलाही प्रकारचा म्हणजे त्रास होत नाही बघा गाडी हाणताना. गादी वगैरे पण आहे ह्याच्यावर. आणि ह्या खोंड आहे बघा, ह्या खोंडासाठी ती गाडी आणली आहे ते. आणि हे खोंड आता तिसऱ्यांदाच गाडीला झोपणार आहे ते, त्यामुळं हिच्यासोबत आधी मोठ्या खोंडासोबत त्याला झोपणार आहे ते. कारण म्हणजे जे बारकं खोंड असते ना ते अजून म्हणजे यंग पोरगा असल्याने हे ते, मग त्यामुळं म्हणजे त्याच्यामुळे याच्यासोबत मोठ्या बैलाला झोपते ते. आणि आता तर रुटीन बसल्यासारखं दिसते मला, पण काय करायचं, आमचा रस्ता नाही बघा इकडं बरोबर, त्याच्यामुळं असं सगळं चढ उतार आहे. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग इथंच कम्प्लीट होतो. तर ब्लॉगमध्ये काय तर जरा जरी आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून नक्कीच करून जावा. कारण कसं आहे की नाही, मी तुम्हाला सबस्क्राईब का करा म्हणून सांगतो, कारण माझा व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापासून येऊन पोहोचेल त्यासाठी.